नमस्कार मंडळी. तर आता जो व्लॉग असणार आहे तो असणार एकदम स्पेशल, कारण आपल्या व्लॉगची सुरुवात झाली आहे आपल्या हिरकणीच्या रिपेअरिंगने. माझ्या गाडीची चेन थोडीशी लूज झालेली ती रिपेअर करून मी निघालो आहे आता कुठे, शिमग्याला, तेही गावाला. गावाला जायचं गावाला, गावाला जायचं गावाला. तर मंडळी सालाबादप्रमाणे याही वर्षी मी आणि माझी बायको, माझी अर्धांगिनी, माझी पत्नी, my better half, आम्ही दोघं चाललोय कशाला, शिमग्याला. शिमगा झाला. अरे मी पुणेकरी आहे ना अर्धा, त्याच्यामध्ये तिथलं काय माहिती नाहीये मला. पालखीला चाललोय, पालखीला. आणि ते मग कुठं, सासरवाडी. तर मंडळी आता वाजले आहेत रात्रीचे 11. रात्रीचा प्रवास आहे, कारण उन्हाळ्यामध्ये रात्रीचा प्रवास केलेला बरा असतो बाईकने. नाहीतरी असं मला रात्रीचाच प्रवास आवडतो. चला आता आपल्याला पेट्रोल भरायची बात आहे, पटकन पेट्रोल भरून घेऊया. नेहमी मी माझ्या गाडीमध्ये पेट्रोल माझ्या घराजवळ जो HP पंप आहे तिथे भरतो, पण उशीर झाल्यामुळे मला शेवटी चिंचवडला पेट्रोल भरून निघावं लागलं. नेहमी जेव्हा मी गावाला जातो त्यावेळेला मला लागतो तो म्हणजे आपला पुण्याचा मानाचा पहिला गणपती जो आहे कसबा गणपती. कसबा गणपतीला मी नमस्कार करतो आणि तिथून मी सरळ निघतो दगडूशेठ गणपतीकडे. जाताना हे दोन्ही गणपती लागतात, ह्या दोन्ही गणपतीला मी नमस्कार करतो आणि पुढे निघतो माझ्या पुढच्या प्रवासाला. कसबा गणपती आणि दगडूशेठ गणपती आणि नंतर कात्रजचा घाट पार केल्यानंतर त्याच्यानंतर येतो तो म्हणजे खेड शिवापूरचा टोल नाका. आणि आम्ही थांबलेलो आहोत खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती चहा प्यायला. स्लीपिंग ब्युटी ऑन माय हिरकणी. झोप आली आहे मॅडमला, झोप आली, झोप, खूप झोप आली आहे. मागे बसून नुसत्या डुलक्या मारायच्या. माझं कॉलेजच्या गोष्टी सांगून झाल्या, बरंच काय काय सांगून झालं, तरी सुद्धा आम्हाला झोप काय आवरत नाहीये. तर मंडळी आता इथे कोयनाच्या अलीकडे मी थांबलोय आणि आता वाजलेत सकाळचे 4:05 झालेले आहेत. बघूया कसं पोचायचंय. अजून खूप मोठा लॉंग रन आहे, कारण कोयनेच्या अलीकडे एका पंपावर त्यांनी राहील. थोडंसं रेस्ट गाडीला पण आणि पृष्ठभागांना सुद्धा. चलो. कोयनानगर ते चिपळूणचा घाट माता चढेपर्यंत कोहरा ही कोहरा था, हर जगह कोहरा ही कोहरा था, जहाँ देखो वहाँ कोहरा था. एवढं धुकं पसरलं होतं, पण ते इतकं असं काय वाटत नव्हतं की इतकं डेन्स असेल, इतकं धुकं वाटत नव्हतं. पण जर तुम्ही रात्रीच्या वेळेला असं जंगलामध्ये पाहिलं तर नक्कीच धुकं तेवढं दिसत होतं. अशा प्रकारे सकाळ झालेली आहे. अजून आम्ही काय चिपळूणच्या घाटामध्ये, कोयना ते चिपळूणच्या घाट माथ्यापर्यंतच्या रस्त्याला लागलेलो नव्हतो. बराच वेळ गाडी चालवून थोडंसं थांबून आम्ही शेवटी लागलो माझ्या फेवरेट घाटाच्या प्रारंभाला, जो आहे कुंभार्ली घाट, द कुंभार्ली घाट. ज्यावेळेला तुम्ही कोयनानगर म्हणजे सातारा, पाटण, कोयनानगर करत जेव्हा हा घाट चढाल तर हा फार कमी वेळात घाट चढला जातो. आणि जर चिपळूण रत्नागिरी साईडनी तुम्ही आलात
तर हा फार कमी वेळात घाट उतरला जातो, कारण फार ह्याचा स्ट्रेच छोटा आहे. इतका सुंदर घाट आहे हा. दोन्ही बाजूला हिरवा निसर्ग असा फोफावलेला आहे आणि त्याच्यामधून हा जाणारा काळा रस्ता. आता तुम्ही अनुभवा एक सुंदर असा नजारा या कुंभारली घाटाचा. ही मोठी मोठी दरी आणि या दरीमध्ये चालणारी आमची चालू नसलेली गाडी, कारण उतार इतका मोठा आहे की गाडी न चालू करताच उतरत आहे. जबरदस्त असा नजारा या कोकणी म्युझिक बरोबर या पूर्ण कुंभारली घाटाचा घ्या. नयनरम्य रस्ता, काळा काळा रस्ता आणि संपूर्ण स्वच्छ रस्ता. रात्रभर खूप बडबड ऐकल्यानंतर, गाणी गायल्यानंतर, झोपेला उडवल्यानंतर ह्या घाटात येऊन पोचलो आणि काय सोनपात्र देवीचं दर्शन घेण्याची उत्सुकता लागली. थोड्याच वेळात सोनपात्र देवीचं दर्शन होणार आहे, पण त्याआधी तिच्यापर्यंत जायच्या आधी हा निसर्गाचा मनमुराद आनंद घेताना आम्ही इतके खुश होतो की सकाळ सकाळ या ओझोन वायूमधला स्वच्छ ऑक्सिजन आमच्या फुफ्फुसांमध्ये आम्ही भरून घेत होतो. एरवी असा स्वच्छ वारा, स्वच्छ वायू फुफ्फुसांमध्ये भरण्यासाठी पुण्यात असताना आम्हाला दुर्गा टेकडी गाठावी लागते, एखादं गार्डन गाठावं लागतं, पण इथे निसर्ग साक्षात आम्हाला त्याच्या कुशीत घेऊन आम्हाला सहलवत होता. अरे बापरे, मध्येच हिंदी कसं काय आलं? अशा प्रकारे सूर्योदय झालेला आहे. 2 तासाच्या अथक प्रयत्नातून कसे बसे आम्ही कोयना पाटण तिथे मस्तपैकी खड्ड्यांचे रस्ते ओलांडून आलेलो आहे. दोघेच रस्ते पार करून आम्ही आलेलो आहोत. तिथे एकही खड्डा नव्हता, कुठेच खड्डा नाही. अशा रस्त्याने पार करून आता आम्ही सकाळचे वाजले 7. आईने केला भात खाण्यात 1 तास गेला, अजून नाही आम्ही पोहोचलो. चलो मंडळी, आता आम्ही आहोत वाजले आहेत 7. त्यामुळे थँक्स टू महाराष्ट्र सरकार रस्ते बांधकाम विभाग यांनी आमचा जो सुखी प्रवास होता तो अतिसुखी केल्याबद्दल मी टॅग करतो रस्ते बांधकाम विभागाला आणि महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण प्रभागांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना नमस्कार. हा बघा, इथे विकास किती जोरात चालू आहे. एवढा जोरात विकास चालू आहे की हा एकदा विकास पडला आहे आणि आता परत उभा राहतो. त्याचं पडला तोड फुटलं, त्याला ठीक केला गेला आणि आता हे बघा एकदम विकास नव्या धर्मात दिसतोय. आता बघा अशा प्रकारे आम्ही फायनली चिपळूणच्या या सुंदर हायवेला लागलेलो आहोत, जिथे तुम्ही पाहू शकताय खूप दाट धुकं पडलेलं आहे. बापरे, म्हणजे मार्चच्या 15 मार्चच्या मध्य महिन्यामध्ये
हे धुकं खरंच आम्हा शेतकऱ्यांसाठी, आंबा शेतकऱ्यांसाठी, ज्यांच्या आंब्याच्या बागा आहेत त्यांच्यासाठी फार अलार्मिंग आहे, धोक्याची घंटा आहे. कारण असंच जर धुकं कंटिन्युअस राहिलं, पुढे राहिलं, तर जो आलेला आंबा आहे त्याच्या अवतीभोवती हे धुकं साठेल, पाण्याचं बाष्प साठेल, आजूबाजूला पाण्याचे थर तयार होतील आणि अशा प्रकारे आमचा आंबासुद्धा काय मोठा नाही होणार, त्याला सुदृढता येणार नाही. जी हीट लागते त्याला नैसर्गिकरित्या ती त्याला हीट मिळणार नाही. निसर्ग हा फारच आता डायसी झालेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आमचा हा आजचा जो पहिला प्रवास आहे तो संपला. मामाच्या घरी संगमेश्वरला गेल्यानंतर तिथे मी फ्रेश झालो, थोडीशी झोप काढली आणि माझ्या आजीला धामापूरला मी भेटून आलो. हो मंडळी, तर आता आपण भेटून आलेलो आहोत माझ्या आजी आजोबांना, माझ्या आईच्या आई बाबांना आणि माझ्या बायकोच्या पण आजी. तर कोकणामध्ये हे जे जुने जाणती लोक आता त्यांना भेटणं फार दुर्लभ झालं आहे. वेळ काढून त्यांना भेटलंच पाहिजे. ती शाळा का नाही? ही आहे शाळा माझ्या बायकोची, झेडपी शाळा. अशा प्रकारे आपला शिमगोत्सवाचा हा पहिला ब्लॉग संपलेला आहे. आता भेटूया आपल्या पुढच्या भागामध्ये. म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला करायचं आहे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.